नमस्कार, जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोशिंबीर बनवणार आहे। त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराची काकडी घेतलेली आहे। आता इथे मी सुरुवातीला काय करणार आहे, काकडीची साल काढून घेणार आहे। कधी कधी काय होतं, ही काकडीची साल कडू लागते, त्यामुळे आपली कोशिंबीर ही कडू होऊ शकते। अशी साल काढून घेतली की मग आपली कोशिंबीर ही कडवट होणार नाही। सर्व काकडीची साल काढून घेतलेली आहे। आता ही साईडचं आहे ना, तेही आपण कट करून घेऊया। आणि ही जी काकडी आहे ना, ती आपल्याला अगदी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे। उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या कोशिंबिरी खाल्ल्या पाहिजे, जे आपल्या पोटासाठी चांगले असतात। उन्हाळाच नाही तर इतर दिवसांमध्येही आपण वेगवेगळ्या कोशिंबिरी खाल्ल्या पाहिजेत। त्यातलीच आज इथे मी एक कोशिंबीर बनवणार आहे, जी की आपल्या इकडं लग्न समारंभामध्ये केली जाते। तर बघा, अशा लहान लहानच फोडी करून घ्यायच्या आहेत। सर्व काकडी मी अशाच पद्धतीने चिरून घेते। इथे बघा, एक काकडी चिरून घेतलेली आहे। त्याचबरोबर एक छोट्या आकाराचा कांदाही कट करून घेतलेला आहे, तोही मी अशा छोट्या छोट्याच फोडी केलेल्या आहेत। आणि इथे मी एक छोट्या आकाराचं टोमॅटोही कट करून घेतलेला आहे। टोमॅटो कट करताना काय करायचं आहे, याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना, त्या बिया काढायच्या आहेत। आणि असं लहान लहान आकारामध्येच टोमॅटोही कट करून घेतलेला आहे। आत्ता आपण पटकन पुढची प्रोसेस करूया। ही कोशिंबीर बनवण्यासाठी एक आपल्याला तडका बनवायचा आहे। त्यासाठी इथे मी तडका पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे। तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। इथे मी तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकत आहे आणि थोडंसं जिरंही टाकत आहे। मोहरी जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे। इथे बघा, चांगलं फुललं की इथे मी 4 ते 5 मिरचीचे तुकडे असे करून घेतलेले आहेत। आणि मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर इथे मी कढीपत्ताही याच्यामध्ये टाकून घेते। आता हे आपण छान असं हलवून घेऊया। आणि त्यानंतर इथे मी सगळ्यात शेवटी 2 चिमूट हिंग टाकून घेते। आणि हे काय करायचं आहे, आपल्याला हा जो तडका आहे किंवा ही जी फोडणी आहे ना, ती आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे। गरम गरम फोडणी आपल्याला कोशिंबिरीवरती टाकायची नाही। तर इथे मी काय करणार आहे, हे असं साईडला थंड होण्यासाठी ठेवणार आहे। फोडणी गार होत आहे ना, तोपर्यंत इथे आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। इथे मी काकडी, टोमॅटो आणि कांदाही टाकलेला आहे। इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। दही शक्यतो जास्त पातळ घ्यायचं नाही। इथे मी 1 छोटा चमचा साखर टाकते। याऐवजी तुम्ही पिठी साखरही टाकली तरी चालेल। अगदी चिमूटभर याच्यामध्ये मीठ टाकत आहे। बरोबर 2 छोटे चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकत आहे। कूट टाकल्यामुळे काय होतं, जर या कोशिंबिरीला थोडंफार पाणी सुटलं ना, तर ते पाणी हे कूट शोषून घेतं आणि कोशिंबिरीची टेस्टही छान लागते। आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोशिंबीर अगदी छान दिसत आहे। अगदी लग्न समारंभामध्ये जशी दिसते ना, त्याच पद्धतीने तयार झालेली आहे। याच्यावरती फोडणी टाकल्यावर तर आणखी याचा वासही छान येतो आणि टेस्टही छान लागते। ते मी जे दही वापरलेलं आहे ना, ते फ्रेशच दही घेतलेलं आहे। जास्त आंबट दही घ्यायचं नाही। आणि ते बघा, सर्व साहित्य अगदी एकजीव झालेली आहे। असं झालेलं नाही की भाज्या एकीकडे आणि याच्यातलं पाणी एकीकडे, असं झालेलं नाही। आपण सर्व साहित्य मिक्स करत होतो तोपर्यंत आपली फोडणीही गार झालेली आहे। आता ही फोडणी कोशिंबिरीवरती टाकलेली आहे। गरम असताना याच्यावरती फोडणी टाकायची नाही आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। वा, मस्तच फोडणी दिल्यावर तर ना, अगदी छान असा याचा वास यायला लागलेला आहे। आणि इथे आपली उन्हाळा विशेष कोशिंबीर तयार झालेली आहे। ही कोशिंबीर आपण अशीही खाऊ शकतो किंवा जेवणाच्या ताटामध्ये साईड डिश म्हणूनही घेऊ शकतो। इथे आता मी ही कोशिंबीर सर्व करून घेत आहे। बघा, अगदी छान अशी दिसत आहे। पातळही जास्त झालेली नाही, अगदी परफेक्ट झालेली आहे। जशी लग्न पंक्तीत मिळते ना, त्याच पद्धतीने ही आपली कोशिंबीर तयार झालेली आहे।
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला आतून थंडावा देण्यासाठी अशा पद्धतीची कोशिंबीर नक्की करून पहा। इथे बघा आपली छान अशी कोशिंबीर तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।